नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत लोक न्यायालयाबाबतची सविस्तर माहिती। आपण समाधान रत्न राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी वाजवायचं मात्र विसरू नका। चला आपण पाहणार आहोत लोक न्यायालयाच्या काय काय गोष्टी आहेत, काय काय फायदा आहे, काय काय तोटा आहे याबाबतची आपण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। लोक न्यायालय म्हणजे लोकांच्या सहभागातून न्याय देणारी न्याय प्रणाली म्हणजेच लोक न्यायालय। ही न्यायालय वादविवाद बाबत तडजोड करून अनेक प्रश्न मार्गी लावतात, त्याला लोक न्यायालय असे म्हणतात। येथे निर्णय न्यायालयाप्रमाणे समान असतो, परंतु जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खूप सोपी आहे। सोपी कशी आहे? जलद आहे, मोफत आहे। सामान्य नागरिकांना वेगवान व स्वस्त न्याय मिळावा यासाठी न्यायालयातील प्रलंबित खटले कमी करण्यासाठी किंवा दोन्ही पक्षकारांमध्ये मैत्रीपूर्ण तडजोड घडवून आणण्यासाठी हे न्यायालयाचा हा मुख्य उद्देश आहे। म्हणून लोक न्यायालयाची आपण निर्मिती सरकारने केलेली आहे। लोक न्यायालयात कोणकोणते प्रश्न येऊ शकतात तर कौटुंबिक वाद, पती पत्नीचे संपूर्ण वाद या लोक न्यायालयामध्ये मोफत विनाशुल्क मिटवले जातात। पैशाची देवाणघेवाण असेल, पैशाच्या देण्या घेण्याबाबतीत जे वाद असतात ते सगळे वाद लोक न्यायालयामध्ये मोफत मिटवले जातात। वाहतुकीचे अपघात झालेले असतील, अपघाताच्या सर्व प्रकरण या लोक न्यायालयामध्ये मोफत मिटवल्या जातात। कामगारांचा वाद असेल, कामगारांचा वाद सुद्धा लोक न्यायालयामध्ये मिटवल्या जाते। जमिनीची जे संपत्ती असेल किंवा जमिनी संपत्तीबाबत किरकोळ वाद असेल, शेतीचा धुऱ्याचा वाद असेल, इतरही वाद असेल, या छोट्या छोट्या वादामुळे जे मोठमोठे प्रकरण घडतात त्या सर्व वादाची न्यायनिवाडा हा लोक न्यायालयामध्ये होत असतो आणि तो मोफत होत असतो। ग्रामपंचायतचा कर असेल किंवा त्याबाबत काही वाद असेल किंवा वीज बिला संबंधित काही वाद असेल, हे सर्व वाद या लोक न्यायालयामध्ये मिटवल्या जातात। लोक न्यायालयामध्ये मात्र गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतात ते मात्र मिटवले जात नाही। जसे की खून असेल, मर्डर असेल, खून हा मोठा गुन्हा आहे, तो लोक न्यायालयामध्ये मिटवला जात नाही। बलात्कार असेल, चोरी चपाटी असेल, शासकीय कामात अडथळा असेल, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला धमकावणे असेल, अपहरण असेल, किडनॅपिंग, ACBचे गुन्हे असेल, अँटी करप्शनचे गुन्हे असतील, अनेक गुन्हे आहेत जे मोठमोठाले, खूप मोठाले, त्याची गंभीर स्वरूपता आहे, ज्याच्यामध्ये सजा 7 वर्षापेक्षा जास्त आहेत। असे जे गुन्हे आहेत हे लोक न्यायालयामध्ये मिटवता येत नाही आणि ते लोक न्यायालयामध्ये चालवतही नाही आणि चालवता बी येत नाही। हा कायदा आहे। लोक न्यायालयाची प्रक्रिया कशी आहे? कोणताही पक्षकार हा लोक न्यायालयात अर्ज करू शकतो, त्याला काहीही बंधन नाही। कोणताही पक्षकार लोक न्यायालयात अर्ज करतो, हे मात्र सत्य आहे। त्यानंतर दोन्ही पक्षकार उपस्थित राहून तडजोडीसाठी प्रयत्न करतात। दोन्ही पक्षकार, एक पार्टी आणि दोन पार्टी नंबर 1, 2 यांनी एकत्र बसून त्यांच्या तडजोड करण्यासाठी मध्यस्थी माणूस लावून त्या तडजोड करू शकतात आणि तडजोड झाल्यास निर्णय दिला जातो। जो निर्णय न्यायालयाचा निर्णय असतो तो निर्णय आदेशासमान असतो। लोक न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो। लोक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपल्याला सेशन कोर्टात जाता येत नाही किंवा वरिष्ठ कोणत्याही कोर्टात जाता येत नाही, अपील करता येत नाही। सोप्या भाषेत म्हणलं तर अपील करता येत नाही। लोक न्यायालयाचे जे कायदे आहेत, काय काय कायदे आहेत तर न्याय हा म्हणजे फायदा बी आहे ना लोक न्यायालयामध्ये। काय फायदा आहे लोक न्यायालयामध्ये तर न्याय हा मोफत मिळत असतो। लोक न्यायालयामध्ये न्याय हा मोफत मिळत असतो, विना मोबदला मिळत असतो। रुपयाही खर्च लोक न्यायालयामध्ये लागत नाही। कोणत्याही प्रकारचा कोर्ट फी स्टॅम्प अजिबात लागत नाही। कुठलाही स्टॅम्प फी नाही लागत, कोर्ट फी लागत नाही, काहीच लागत नाही। जलद निर्णय होतात, एका दिवसात निर्णय होतो। तडजोडीने समाधान होत असतो। दोन्ही पक्षकार एकत्र बसून निर्णय घेऊन तडजोड केली तर त्या तडजोडीतून प्रत्येक पक्षकाराचं समाधान होत असतं।
त्याच्यानंतर माणसाचे संबंध हे टिकून असतात, ताणलेले जे संबंध असतात ते टिकतात, भविष्यात त्यांच्यात वाद होत नाही. त्याच्यानंतर गरीब आणि दुर्बल जे घटक आहेत, गोरगरीब लोक आहेत, यांना न्याय मिळतो. लोक न्यायालयामध्ये जरूर न्याय मिळतो. नेहमी नेहमी कोर्टाची वारी करायचं काम पडत नाही. वारंवार कित्येक तरी अशा केसेस आहेत की तारीख पे तारीख रोज जा या महिन्याच्या वारी करा, 15 दिवसाची वारी करा, याच्यातून 100% मुक्तता होत असते. अनेक फायदे लोक न्यायालयातून मिळतात. जुने लोक म्हणायचे सरकारच्या पाठीमागून जावे व सावकाराच्या समोरून जावे. का? त्यांना माहीत होतं कोर्टाची पायरी चढू नये, चांगली नाही. कोर्टाची पायरी चढू नये असे काही मनी म्हणायचे लोक, जुने लोक. कारण कोर्ट म्हणजे पैसा आणि वेळेची उपलब्धता, नेहमी कोर्टात दिवस घालवणे, या कारणामुळे लोक बेजार होतात. कारण मी एक गोष्ट सांगतो, एक वकील होता, तो खूप हुशार होता. अनेक केसेस त्याच्या मागे होत्या, त्याच्याकडे खूप मोठ्या केसेस होत्या. परंतु तो म्हातारा झाला. म्हातारपणात तो घरीच राहायचा. पण त्या वकिलाला एक मुलगा होता, तो पण वकील होता, हुशार होता तो पण. त्या वकिलाच्या सर्व केसेस तो मुलगा हळूहळू हाताळायला लागला. परंतु योगायोगाने महिन्या 2 महिन्यानंतर त्या केसचा नंबर आला आणि ती केस पहिल्याच तारखेवर तो मुलगा जिंकला. जिंकल्यानंतर तो पेढे घेऊन आला घरी आणि बाबा हे घ्या पेढे. म्हणजे बाळा काय झालं? तर तुम्ही जी 20 वर्ष केस जिंकली नाही ना, ती केस मी एका दिवसात जिंकलो, म्हणून मी तुम्हाला पेढे देतोय. तेव्हा ते वकील पिता त्या मुलाला म्हणतो, बेटा मी ही केस 1 महिन्यात जिंकलो असतो, परंतु तू शिकला नसता. मुलगा म्हणतो, बाबा कसं काय? तर ही केस 20 वर्ष चालले ना, त्यामुळे तुझे शिक्षण झाले, तेच पैसे तुला कामी आले, म्हणून तुझं शिक्षण पूर्ण झाले. तात्पर्य हेच आहे, 20 वर्ष केस चालली तरी निकाल लागत नाही की वकील मुद्दाम तारीख वाढवतात. कोर्ट कचेरीमध्ये काहीच फायदा नाही. कोर्टात प्रचंड मनस्ताप होत असतो. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये आपसी अदावत होत असते, वाद वाढतात. असे सूत्र सध्या चालू आहे. दिवाणी कोर्टात हजारो प्रकरण पडून आहेत. खूप प्रकरण असे आहेत की पडून आहेत, खूप मोठे प्रकरण पडून आहेत. त्यावर सुनावणी होत नाही. सुनावणी होत नसल्यामुळे जनतेला न्याय मिळण्यासाठी टाईम लागून राहिला, विलंब लागतोय. कारण कोर्ट कमी आहेत आणि केसेस खूप आहे, म्हणून प्रत्येक केसेसमुळं विलंब होऊन राहिला. त्याला कोर्टाचाही विलाज नाही. सर्व कटकटी टाळण्यासाठी सरकारने किंवा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने लोक न्यायालय ही योजना सुरू केली आहे. यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर महाराष्ट्र विधी सेवा केंद्र प्राधिकरणाने किंवा विधी सेवा समिती स्थापन केली आहे. त्यामार्फत लोक न्यायालय आयोजित केले जाते. लोक न्यायालयात तडजोडीने सर्व प्रकरणे मिटवली जातात. त्यामुळे न्यायही मिळतो, लवकर मिळतो आणि पैसाही वाचतो, वेळही वाचतो. अपव्ययही होत नाही, फजितीही होत नाही. न्यायालयाच्या निकालामुळे होणारी कटुता टळते. म्हणजे जे कडूपण असते की नाही, ते कडूपण माणसाचं निघते आणि तोंड गोड होऊन जाते. म्हणून लोक न्यायालयामध्ये आपण गेलं पाहिजे आणि आपली प्रकरणं मिटवली पाहिजे. मोटार वाहन अपघातातील प्रकरणे न्यायालयात मिटवली जातात. लोक न्यायालयातील निकाल दोन्ही बाजूस बंधनकारक आहे. त्यास वरिष्ठ न्यायालयात आव्हान करता येत नाही. जनतेच्या लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपापली प्रकरणे मार्गी लावून घ्यावी. कारण कोर्टात वारी करून आपले प्रकरण आपण पुढाकार घेऊनच मिटवा, सुखकर मिटवा. कोर्ट भानगडीत काहीच फायदा नाही. जे केसेस असतील ते केसेस आपसात मिटवा, आनंदी राहा, आपले जीवन समाधानी आणि सुखी जगा, आनंदी राहा, आनंदी जगा, समृद्धीने जगा. धन्यवाद.